विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी अजित कुमार शिंगारपुत्रे आपल्या नवीन विषयामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। तर आपल्या विषयाचं नाव आहे विज्ञान। तर तुम्हाला कालच्या तासिकेमध्ये बघा विजय रिगुले सर यांनी इतर सर्व माहिती दिलेली होती। त्याच्यामध्ये वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि आरोग्यशास्त्र याविषयी माहिती घेतलेली आहे आणि भौतिकशास्त्र। तर तुम्हाला कालच्या तासिकेमध्ये विजय रिगुले सर यांनी बेसिक विज्ञान, सामान्य विज्ञान म्हणजे काय याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर जरी काही शंका असतील तर सरांना कमेंट्समध्ये विचारू शकता। तर आपण छोट्याशा विषयाला सुरुवात करणार आहोत। तर त्या विषयाचं नाव आहे आरोग्यशास्त्र। त्या विषयाचं नाव आहे आरोग्यशास्त्र। आरोग्यशास्त्र तर आरोग्यशास्त्र बघा एकूण तुम्हाला 6 दिवसांमध्ये कंप्लीट करून देण्याचा मी प्रयत्न करत आहे। तर सुरुवातीला अभ्यासक्रम लिहून घ्या। रोग, लक्षणे आणि चिन्हे। त्यानंतर दुसरा टॉपिक आहे जीवाणू व जीवाणूजन्य रोग। जीवाणू व जीवाणूजन्य रोग। त्यानंतर आहे तिसरा कवके अजीव। आणि विषाणू व विषाणूजन्य रोग। त्यानंतर आहे कवके अजीव। आणि कृमी। पाचवा आहे असंसर्गजन्य रोग। आणि कृमी असंसर्गजन्य रोग। त्यानंतर आहे शेवटचा आहे रक्तगट व संबंधित रोग। तर अशा प्रकारे तुमचे 6 टॉपिक आहेत आरोग्यशास्त्र याविषयी, विज्ञान या विषयामध्ये। तर अशा प्रकारे आपण पहिले टॉपिक रोग, लक्षणे आणि चिन्हे म्हणजे काय ते आपण समजून घेणार आहोत। तर बाकीचे हळूहळू टॉपिक तुमचे 5-6 दिवसामध्ये आरोग्यशास्त्र हा संपूर्ण भाग होईल। त्यानंतर जीवशास्त्राकडे जाण्यात येईल। तर जीवशास्त्र झाल्यानंतर आपण वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र अशा विविध विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत। विज्ञान हा विषय तुम्हाला कमी कालावधीसाठी आपण निर्माण करून देत आहोत। तर 1-1.5 महिन्यामध्ये आपला विज्ञान हा विषय संपूर्ण भाग आपण शिकवलेला असेल। तर लिहा प्रस्तावना। तर या प्रकरणामध्ये आपणास आरोग्य म्हणजे काय आणि रोगाचे वर्गीकरण अभ्यासाचे आहे। तर जागतिक आरोग्य संघटनेने WHO आरोग्याची व्याख्या खालीलप्रमाणे केलेली आहे। तर आरोग्य म्हणजे काय, रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नाही, तर शारीरिक, मानसिक, सामाजिकरित्या पूर्णतः चांगले असण्याची स्थिती म्हणजे काय आरोग्य होय। त्याला
आरोग्य आरोग्याची व्याख्या आहे. आरोग्य म्हणजे काय? आरोग्य म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये बघा, आरोग्य म्हणजे नुसतं आरोग्य नव्हे तर शारीरिक मानसिक सामाजिक दृष्ट्या पूर्णतः चांगले असण्याची स्थिती म्हणजेच आरोग्य होय. म्हणजेच काय बरं? आरोग्य होय. तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य म्हणजे काय? तर रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे तर शारीरिक मानसिक सामाजिकरित्या पूर्णतः चांगली असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय. त्यानंतर दुसरी व्याख्या लिहा. तर आरोग्य व्यवस्थित असण्यासाठी आर्थिक सामाजिक घटक हे तितकेच गरजेचे असतात. म्हणून आरोग्य हा मूलभूत मानवी हक्क आहे. आरोग्य हा मूलभूत गरजा असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर बघा, हेडिंग लिहा 1.1. हेडिंग लिहा 1.1 रोग, लक्षणे आणि चिन्हे. त्याच्यामध्ये बघा, लिहा रोग. पहिली व्याख्या आहे रोग. त्याला इंग्रजीमध्ये डायजेस्ट अशा म्हटलं जातं. तर डायजेस्ट या शब्दाचा अर्थ नॉट ॲट इज तर किंवा डिपार्ट फ्रॉम हेल्थ, आरोग्यापासून दूर जाणं असा आहे. म्हणजेच काय? दैनंदिन जीवनामध्ये बघा, तुम्ही बिमार पडण्याचं कारण म्हणजे काय? आरोग्याची स्वच्छता न बाळगणे. याचं म्हणजे काय? बाहेरील पदार्थ खाणे. याला करता आपण आरोग्यापासून दूर पडले असा त्याचा अर्थ होतो. तर या शब्दाचा अर्थ होतो नॉट ॲट इज किंवा डिपार्ट फ्रॉम हेल्थ म्हणजे आरोग्यापासून दूर जाणे असा आहे. तर व्याख्या आहे शरीरात्मक क्रिया किंवा मानसिकरित्या शरीरातील जे महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये जे अडथळा आणणारी स्थिती म्हणजे काय? अडचण आणणारी स्थिती आहे, त्यांना काय म्हणतात? रोग असे म्हटलं जातं. तर रोगांची व्याख्या लिहून घ्या. शरीरात्मक किंवा मानसिक शरीर क्रियात्मक आपला विषय नाही, कारण की आपण विज्ञान विषय घेतला आहे. कारण की तुम्हाला इतर विषय विज्ञानाचे नसल्यामुळे मी अडचणीच्या वेळेस तुम्हाला हा विषय घेत आहे. म्हणजे आपला विषय नाही तरी तुम्हाला थोडक्यामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपला विषय आहे मराठी GS म्हणजे काय? इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी हा संपूर्ण विषय आहे. तर गणित आणि विज्ञान विषय नसला तरी तुम्हाला त्याचा अभ्यास करून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. काही चुका झाल्या असतील, मजा असेल तर तुम्ही विद्यार्थी म्हणून माफ कराव्या. शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीय शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा असणारी स्थिती म्हणजे सचिन म्हस्के यांच्या पुस्तकामध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. जे मुख्य आहेत ते
म्हणजे लक्षणे असं म्हटलं जातं. तर लक्षणे काय आहेत ते आता समजून घेणार आहोत. तर एखाद्या आजारी किंवा अस्वस्थ शरीरातील बदल म्हणजे काय, रोगातील लक्षणे आहेत. तर लक्षणे ही रोगाचे अस्तित्व सूचित करतात, परंतु नेमका रोग कोणता झाला याविषयी हे कळते का आपल्याला कळत नाही. आपण डॉक्टराकडे जातो, डॉक्टराकडे गेल्यानंतर आपण काय करतो, हा रोग झाला तर डॉक्टर तुम्हाला का प्रश्न विचारतो, तुम्हाला थंडी वाजली का, ताप आली का, त्यानंतर तुम्ही इतरांच्या संपर्कामध्ये आलात का, तर याचं काय आहे, तर रोगाची लक्षणे आहेत. तर लक्षणे हे डॉक्टरांना त्वरित कळतात. तर सामान्य माणसाला कळतात का, सामान्य माणसांना कळत नाही. तर आताच काय सांगितलं, एखाद्या आजारी किंवा अस्वस्थ शरीराचे बदल म्हणजे रोगाची लक्षणे आहेत. लक्षणे हे रोगाचे अस्तित्व सूचित करतात, परंतु नेमका कोणता रोग झाला हे कळते का, कळत नाही. तर निरनिराळ्या रोगाची लक्षणे ही सारखीच असू शकतात. डोकेदुखी आहे, पोटदुखी आहे, भूक न लागणे, इजा होणे इत्यादी लक्षणे आहेत. त्यानंतर चिन्हे त्याला साईन असं म्हटलं जातं. चिन्हे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षणाच्या आधारे डॉक्टर रोग्यामध्ये जे पाहतो त्यालाच काय म्हणतात, चिन्हे असं म्हणतो. आता काय सांगितलं, आपण डॉक्टराकडे गेलो, डॉक्टराकडे गेल्यानंतर आपण काय करतो, तपासणी करतो. तपासणी केल्यानंतर हा रोग कशामुळे झाला, तर रोगाची कारणे कोणती, लक्षणे कोणती याची संक्षिप्त माहिती घेतलेली आहे. म्हणजे त्याला काय म्हणतात, चिन्ह असं म्हटलं जातं. आणि लक्षणे आणि चिन्हे याचा म्हटलं साम्य असलेलं आपल्याला दिसून येतात. तर बघा, आता त्या माहितीप्रमाणे आपण सांगितलेलं आहे. त्यानंतर चिन्हे हे विशिष्ट आजाराचे निश्चित दर्शक असतात. म्हणजे चिन्हे हे निश्चित आजाराची मानके किंवा दर्शक असलेले असतात. म्हणजे चिन्हावरून नेमका कोणता रोग झाला हे आपल्याला कळते. साइन आर इंडिकेटर ऑफ डिसीज. म्हणजे प्रत्येक आजाराची चिन्हे ही ठराविक असतात. म्हणजे साधारणतः निरनिराळ्या रोगाची निरनिराळ्या चिन्हे असतात. त्यानंतर तुमचं आता 10 झालं म्हणजे काय, वेगळा झाले की खोकला, व्यक्रतता 10 झालं म्हणजे डोळे पिवळे पडतात. शरीरातील पोकळ्यामध्ये बघा, शरीरामध्ये पाणी साचणे इत्यादी रोग होतात. तर निरनिराळ्या रोगाचे लक्षणे ही सारखेच असतात, म्हणजे काय समान असतात. तर परंतु निरनिराळ्या रोगांची चिन्हे मात्र काय आहेत, वेगवेगळी आहेत, निरनिराळीच आहेत. तर रोगांचे प्रकार नेमके काय आहेत ते समजून घेणार. रोगांचे प्रकार यालाच टाइप ऑफ डिसीज असं म्हटलं जातं. तर तसे पाहता रोगाचे विविध प्रकार दिसून येतात. ते टप्प्याटप्प्याने रोगाचे प्रकार समजून घेऊयात. पहिला आहे कालावधीनुसार रोगाचे प्रकार, दुसरा आहे प्रसारानुसार रोगाचे प्रकार, तिसरा आहे रोगाच्या कारणावरून आधारित रोगाचे प्रकार, चौथा आहे रोग जंतूच्या प्रकारानुसार रोगाचे प्रकार. त्याच्यानंतर पहिला आहे कालावधीनुसार रोगाचे प्रकार. त्याच्यामध्ये एखादा रोग व्यक्तीच्या शरीराशी किती काळ असतो, म्हणजे नेमका किती काळ असतो बाधित, यावर रोगाचे 2 निदान करतात. पहिला आहे तीव्र रोग. तीव्र म्हणजे जलद, म्हणजे जास्त काळ. अशा शब्दावर न जाता, मराठीचा लेक्चर नाही, आपलं विज्ञानचे लेक्चर आहे, तर त्याचा शब्दचा अर्थ घेऊन येत. तर तीव्र याचा अर्थ जे रोग शरीरात कमी कालावधीसाठी, जे रोग शरीरामध्ये कमी कालावधीसाठी असतात त्यांना काय म्हणतात, तीव्र रोग असं म्हटलं जातं. तर जे पटकन बरे होतात, हे रोग चटकन बरे होतात. रोग बरा न होता माणूस दगावतो. याला उदाहरणार्थ इबोला, स्वाइन फ्लू, कॉलरा इत्यादी आहे. त्यानंतर जुनाट रोग म्हणजे जास्त कालावधीसाठी असणारा रोग, याला जुनाट कालावधी किंवा जुनाट रोग असं म्हटलं जातं. तर व्याख्या समजून घ्या. जे रोग खूप शरीरात खूप काळासाठी राहतात किंवा संपूर्ण आयुष्यभर बरे होत नाहीत, हा त्याचा जुनाट रोग असतो. तर हा रोग व्यक्तीच्या शरीरात खूप काळ राहतो, शेवटी खूप प्रयत्नानंतर बराही होऊ शकतो. नाहीतर त्याचा रोगाने त्याचा मृत्यू होऊ शकतो, रोगाचा म्हणजे पेशंटचा वगैरे. तर उदाहरणार्थ मधुमेह आहे, कर्करोग, क्षयरोग आणि लठ्ठपणा हे काय आहे, जुनाट रोग आहे. त्याच्यामध्ये बघा कालावधीनुसार
कालावधीनुसार रोगाचे प्रकार त्याच्यामध्ये बघा दोन प्रकार पडतात. पहिला आहे तीव्र रोग त्यालाच कमी कालावधीचा रोग म्हटलं जातं. आणि दुसरा आहे जुनाट रोग यांना जास्त कालावधीचा रोग म्हटलं जातं. तर यानंतर आहे प्रसारानुसार रोगाचे प्रकार. तर विद्यार्थी मित्रांनो, रोगांच्या प्रकाराचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे प्रदेशनिष्ठ रोग, त्यानंतर व्यापक रोग, त्यानंतर सार्वदेशिक रोग. तर प्रदेशनिष्ठ रोग म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. प्रदेशनिष्ठ रोग. दुसरा आहे व्यापक रोग. तिसरा आहे सार्वदेशिक रोग. तर पहिला कोणता आहे ते समजून घेणार आहोत. प्रदेशनिष्ठ रोग. तर विद्यार्थी मित्रांनो, काही रोग विशिष्ट भागात झाल्याचे आढळून येतात. जे रोग विशिष्ट भागात काही लोकांना अचानकपणे उद्भवतात आढळून येताना प्रदेशनिष्ठ रोग असे म्हणतात. उदाहरणार्थ थायरोइडसिस म्हणजे हाती पाय या रोगाचा प्रादुर्भाव केरळमध्ये 3 जिल्ह्यात आढळून येतो. अलिपुझा, एर्नाकुलम, कोट्टयम. त्यानंतर आहे व्यापक रोग म्हणजे जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसावर मोठ्या प्रमाणात परिणाम करत असतात त्यांना व्यापक रोग असे म्हणतात. टायफॉइड, कॉलेरा, क्षयरोग आणि कोरोना म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न सांगायचा म्हणजे विज्ञान विषयावर आधारित. तर बघा 2019ला पहिला कोरोनाचा जास्त शिरकाव झाला होता. त्या काळामध्ये जास्तीत जास्त बघा 1 लाखाहून जास्त व्यक्तीचा मृत्यू झालेला होता त्या काळामध्ये. तर कोरोनाचा थैमान अवघ्या 2 वर्ष चाललं होतं. त्या काळामध्ये लॉकडाऊनची स्थिती निर्माण झालेली होती. तर त्याच्यामध्ये बघा प्रसारानुसार रोगाच्या प्रकारामध्ये बघा व्यापक रोगामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर आहे सार्वदेशिक रोग. तर विद्यार्थी मित्रांनो, जे रोग जगभर पसरले त्यांना सार्वदेशिक रोग असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये बघा एड्स आहे, त्याच्यानंतर कोरोना, याचाही आपल्याला उदाहरण देता येईल. तर याच्यानंतर रोगाच्या कारणावर आधारित रोगाचे प्रकार. त्याच्यानंतर रोगाच्या कारणावर आधारित रोगाचे प्रकार. तर पहिला आहे संक्रमक रोग. तर तुम्ही मराठीमध्ये शिकवलेलं आहे संक्रमक आणि आक्रमक. त्याच्यावर आपण जाऊ नये कारण की आपलं मराठीचे लेक्चर नाही आणि विज्ञानचे लेक्चर आहे. संक्रमक म्हणजे जास्त वेळ म्हणजे आजार असलेला रोग असेल. तर आपण व्याख्या समजून घेऊया संक्रमक म्हणजे काय. तर संक्रमक म्हणजे जे रोग जंतूमुळे निर्माण होतात त्यांना संक्रमक रोग म्हणतात. यांच्या संक्रमक अवलंबून पुन्हा खालील 3 प्रकार पडतात. पहिला आहे साथीचे रोग. हवामानातील विशिष्ट बदलामुळे दूषित पाण्यामुळे एकाच वेळी अनेकांना एकच रोग होतो त्यांना साथीचे आजार म्हणतात. कॉलरा, विषमज्वर, प्रगवण, इन्फ्लुएंझा, डोळे येणे इत्यादी संसर्गजन्य रोग. आणि त्याच्यामध्ये बघा संक्रमक रोग.
साथीचे रोग, त्याच्यानंतर आहे संसर्गजन्य रोग, संसर्गजन्य रोग, त्याच्यानंतर संसर्गजन्य रोग, असंक्रमक रोग. त्याच्यानंतर बघा रोग जंतूच्या प्रकारानुसार रोगांचे प्रकार. त्याच्यानंतर आपण साथीचे रोग म्हणजे काय ते समजून घेतलेला. त्यानंतर संसर्गजन्य रोग म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. तर सततच्या सहवासाने रोगाच्या शरीरातील रोगजंतूच्या हवेच्या मार्फत काय होतं निरोगी व्यक्तीच्या म्हणजे का जे आजारी व्यक्ती पडत नाही त्याच्या शरीरामध्ये शेजा संसर्गजन्य रोग असे म्हणतात. क्षयरोग, स्पोलिया तसे त्याचं एक उदाहरण सांगता येते. त्याच्यानंतर आहे संपर्कजन्य रोग. तर संपर्कजन्य रोगामध्ये बघा रोगांच्या शरीरातील जंतूच्या सततच्या संपर्कामुळे काय होते तर परसवाटे नजीकच्या सहवासातील निरोगी व्यक्तीच्या मध्ये प्रादुर्भाव होऊन त्यांना रोग होतो. अशा रोगाला संपर्कजन्य रोग असे म्हणतात. खरूज, विषम, गजकर्ण, नायटा, कुष्ठरोग इत्यादी. त्याच्यानंतर बघा असंक्रमक रोग. तर ज्या रोगात कुठलाही रोगजंतूचा समावेश होत नाही नसून ते शरीरातील अंतर्गत असंक्रमक कारणामुळे होतात अशा असंक्रमक रोग असे म्हणतात. उदाहरणार्थ हे रोग पसरत नाही. अनुवंशिक रोग, उतिरास, संधिवात, रातांधळेपणा, कर्करोग, मधुमेह इत्यादी. तर यानंतर आहे रोगजंतूंच्या प्रकारानुसार रोगाचे प्रकार. त्याच्यामध्ये बघा जीवाणू आहे, त्याच्यानंतर विषाणू आहे, त्याच्यानंतर आहे कवके, त्यानंतर आहे कृमी आणि अधिजीव. तर अशा प्रकारे रोग लक्षणे चिन्हे म्हणजे काय ते समजून घेतलेले आहे. तर तक्त्यामध्ये लिहा. स्तर 1 म्हणजे बघा स्वतःच्या निष्काळजीपणे तसेच अस्वस्थता. त्यानंतर स्तर 2 म्हणजे कुटुंबाचा निष्काळजीपणा. त्यानंतर स्तर 3 म्हणजे बघा सार्वजनिक सोयीसुविधा उपलब्ध नसणे. तर महत्त्वाचे पॉईंट आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. 7 एप्रिल 2018 WHOला 70 वर्ष पूर्ण झाले. याविषयी बघा युनिव्हर्सल हेल्थ कन्व्हर्ज एव्हरीवन एव्हरीवेअर. तर 7 एप्रिल या वर्षाचा विषय आहे अवधश्रेणीवर बोलू काय डिप्रेशन लेट्स टॉक. तर 7 एप्रिल 2016ला या वर्षाचा विषय होता मधुमेह डायबिटीज. 7 एप्रिल 2015 या वर्षाचा विषय आहे अन्न सुरक्षा म्हणजे फूड सेफ्टी. तर 7 एप्रिल 2014ला आहे थीम म्हणजे डंक छोटा धोका मोठा. स्मॉल बिग ट्रीट हा होता. तर मागील काही विषयाचा थीम्स आहेत ते समजून घेऊ शकता. तर हेल्थी ब्लड प्रेशर, ॲग्रीव अँड हेल्थ, अँटीमोकोरिकल रेसिस्टन्स, ऑर्जिनेशन ऑफ अँड हेल्थ. त्याच्यानंतर बघा संक्रमणामुळे जेव्हा पेशीचे नुकसान होते तेव्हा मांसपेशीद्वारे नावाचे रसायन स्रावते. या रसायनामुळे जखमी भागातील रक्ताचे प्रमाण व तापमान वाढते. त्यानंतर आहे मायक्रोफेजेस, पांढरा रक्तपेशी किंवा इंटरफेरॉन म्हणजे प्रतिनिधी नावाचे रसायन स्रावतात जे की विषाणूपासून आपल्याला संरक्षण देतात. म्हणजे काय जे विषजन्य पदार्थ आहेत त्यांच्यापासून संरक्षण देते शरीरामध्ये. त्याच्यानंतर पोलिओचे विषाणूजन्य फक्त मानवामध्ये आढळतात. जीवाणू विषाणू शिरल्यापासून ते रोगाची लक्षणे दिसू लागण्यापर्यंत काळ म्हणजे आदिशीय काळ म्हटलं जातं. त्यानंतर आहे बॅक्युलस अँटिकलस म्हणजे या जीवाणूमुळे अँटिक्स एक्स
हा रोग होतो. या जीवाणूंचा शोध रॉबर्ट कोचने लावला. फॉर्मेंटेशन लुईस पेटुर यांनी 1857 मध्ये लावला. पेट्रिक अंक्लर म्हणजे फिलेपेटेड म्हणजे या विषाणूमुळे जीवाणू यांचा शोध उपचार आक्षेप आणि मिरे या शास्त्रज्ञांनी लावला. म्हणजे विजेते 2005 मध्ये आहेत. तर अशा प्रकारे रोग चिन्हे आणि लक्षणे म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे. तर आजचा पहिला टॉपिक तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. माझा विषय नाही तर मी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर काही चुका झाल्या असतील तर माफ करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण भेटू लगेच.